महाराष्ट्र. बॉस, महाराष्ट्राचे टॉप कॉलेजेस तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जसं की VGTI झालं, COEP झालं, PICT झालं, पण त्यात अजून एक खूप जास्त वेल नोन आणि कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस इन महाराष्ट्र इज द SPIT मुंबई. आता मानो हे SPIT मुंबई कॉलेज कसं आहे, इथे प्लेसमेंट कशी आहे, व्हाट इज द हाईएस्ट पैकेज, व्हाट इज द एवरेज पैकेज, व्हाट आर द नंबर ऑफ सीट्स, कौन कौन ब्रांचेस है. सो आज हम पूरा कड़ा चिट्ठा ओपन करेंगे इस SPIT मुंबई कॉलेज का. तो बॉस, इफ वी टॉक अबाउट SPIT मुंबई, तर मानो दिस इज वन ऑफ द फाइनेस्ट कॉलेजेस इन महाराष्ट्र असं मी का म्हणते. तर त्याच्या मागे एक खूप 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 मोठं रिझन आहे, विच इज द प्लेसमेंट. आता मॅम, इथे कोणत्या कंपनीज येतात, किती पॅकेजेस घेऊन येतात, हे सगळं मी सांगणार आहे. पण बाळांनो, त्याच्या आधी जसं मी तुम्हाला प्रॉमिस करते की फक्त MHT CET पर्यंत नाही, तर इवन MHT CET च्या नंतर आय टेक द गॅरंटी की मी तुम्हाला महाराष्ट्राच्या बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत पोहोचून राहणार. हर एक असं हिडन कॉलेज जे महाराष्ट्रामध्ये आहे त्याची इन्फॉर्मेशन मी तुमच्यासाठी घेऊन येणार. बट त्याच्यासाठी यू हॅव टू सबस्क्राईब द चॅनल सो दॅट कोणताही व्हिडिओ आला तर तुम्हाला लगेच कळणार आहे. बाळांनो, आता ह्या कॉलेज बद्दल मी काय एवढं बूस्ट करते, कारण सगळ्यात पहिले एकदम असा हा क्रिस्प डेटा आहे जो आपल्याला सांगतो बाळांनो, जर तुम्ही 2023 आणि 2024 ची गोष्ट केली तर बाळांनो इकडे 61.55 LPA वॉज द हायेस्ट पॅकेज. त्याच्या आधी बाळांनो जर तुम्ही 24 आणि 25 ची गोष्ट केली तर 52 LPA. आणि बाळांनो हे पॅकेजेस जे आहे मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही चांगल्या ब्रांच मध्ये तुम्हाला सीट मिळाली इन दिस कॉलेज तर तुम्ही हमखास डोक्यात ठेवा की तुम्हाला 50 LPA च्या वरच मिळणार. बाकी इकडे काही नंबर्स आहे ते तुम्हाला आता समजण्यासाठी डिफिकल्ट जातील, बट एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल, हे लक्षात ठेवा की इथे ह्या कॉलेजमध्ये जर तुम्ही पोहोचले तर मिनिमम ॲव्हरेज रफली तुम्ही कसंही करून 20 ते 25 लाखाचा लीस्ट पॅकेज इथून घेऊन बाहेर निघणार. आता मॅनो, जर मी या कॉलेज बद्दल सांगितलं तर जसं मी सांगितलं, ह्या कॉलेज बद्दल सगळ्यात मोठी गोष्ट जी मला अट्रॅक्ट करते इज द प्लेसमेंट. मॅनो, देर आर कॉलेजेस जे गुड कॉलेजेस आहे पण तिथेही प्लेसमेंटचं रेट असतं 80%, 85%. बट द मोस्ट अमेझिंग थिंग अबाउट दिस कॉलेजेस की ह्या कॉलेजच्या सगळ्या ब्रांचेसला तुम्ही जर गेले तर इकडे 100% प्लेसमेंट आहे. आणि त्याच्यामुळे माझं हे पर्सनल फेवरेट कॉलेज आहे. आउट ऑफ ऑल द कॉलेजेस इन महाराष्ट्र आय कन्सिडर दिस माय फेवरेट, कारण बाळांनो इथे 100% प्लेसमेंट आहे, विच इज क्वाइट अ रेअर फॅक्टर. आता मॅम, या SPIT कॉलेजेस मध्ये ब्रांचेस काय, इथे कट ऑफ काय, तर मॅनो हे जे SPIT कॉलेज आहे याचं पूर्ण नाव आहे सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जे मुंबईमध्ये बेस्ड आहे. मॅम, इथे कोर्सेस काय काय आहे, मॅम एलिजिबिलिटी काय काय आहे, ऍडमिशन प्रोसेस काय, डेट्स काय इम्पॉर्टंट, व्हॉट इज द कट ऑफ, व्हॉट आर द सीट्स, फीज, हे सगळं काही मॅम आम्हाला सांगा. तर बाळांनो, ह्या कॉलेजचं नाव SPIT मुंबई कॉलेज आहे. त्यानंतर याची लोकेशन मुंबईमध्ये आहे. हे एस्टॅब्लिश झालं होतं इन 2005. कसं कॉलेज आहे बाळांनो, इट इज अ प्रायव्हेट कॉलेज आणि याचा जो एरिया आहे मुंबईमध्ये 47 एकर इज लाईक रिअली गुड. ठीक आहे. त्याच्यासोबतच बाळांनो, आता इकडे ह्या कॉलेजला तुम्ही असं म्हणू शकता की टॉप 250 कॉलेजेस मधून हे कॉलेज येतं ऑल ओव्हर इंडिया. कॅन यू इमॅजिन, इतके सारे कॉलेजेस आहे, इतके सारे स्टेट्स आहे, बट या सगळ्या स्टेट्समध्ये इट इज अमंग द टॉप 250 कॉलेजेस. आता बाळांनो, ह्या कॉलेजेसमध्ये बीटेक कोर्सेस कोणते कोणते आहे, तर बाळांनो इथे आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम. हे ब्रांचेस इकडे बीटेक कोर्सेससाठी आहे. मॅम, याचा क्रायटेरिया काय, तर बोर्डसाठी तर बेसिक क्रायटेरिया आहे 45% दिलेले, बट तुम्हाला महाराष्ट्र बोर्डमध्ये 50% आले पाहिजे. आणि त्याच्यासोबतच बाळांनो, मॅम आम्ही इथे ॲडमिशन कसं घेऊ शकतो, तर बाळांनो तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता थ्रू JEE मेन्स आणि थ्रू MHT CET सुद्धा. आपण लकी आहोत बाळांनो, कारण JEE मेन्स वाल्यांना मिनिमम दे रिक्वायर 85 पर्सेंटाईलच्या वर, 90 पर्सेंटाईलच्या वर, तर त्यांना जास्त पर्सेंटाईल लागतात. पण आपण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे आपली जी एंट्रन्स एक्झाम आहे तिथे पूर्ण JEEशी कंपेअर्ड थोडंसं कमी कॉम्पिटिशन आहे. JEE 14 लाख 15 लाख मुलं देतात, MHT CET 7 लाख मुलं देतात. ठीक आहे, कॉम्पिटिशन कमी आहे. लेवल ऑफ एक्झाम कंपॅरेटिव्हली खूप इझियर आहे, खूप इझियर आहे ॲज कम्पेअर्ड टू JEE. त्यानंतर बाळांनो, आता MHT CET मध्ये तुम्हाला काउन्सिलिंग राऊंड थ्रू जावं लागतं आणि चांगले पर्सेंटाईल आले तर नक्कीच यू कॅन सिक्युअर युअर सीट इन SPIT मुंबई. आता बाळांनो, तुम्हाला CETचा पॅटर्न तर माहिती आहे, मी एक रफली आयडिया देते. 180 मिनिट्सचा हा पूर्ण तुमचा पेपर असतो. फिजिक्स आणि केमिस्ट्री एका सेक्शन मध्ये येतं, मॅथ्स एका सेक्शन मध्ये येतं. MCQ पॅटर्न आहे, देयर इज नो नेगेटिव्ह मार्किंग.
पेपर 1 असतो मॅथमॅटिक्सचा, ज्याच्यामध्ये 50 क्वेश्चन्स असतात आणि 1 क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. 50 क्वेश्चन 1 क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स म्हणजे 100 मार्क्स इथे झाले. फिजिक्स केमिस्ट्री एका सेक्शनमध्ये असतं. फिजिक्स 50 मार्काचं, केमिस्ट्री 50 मार्काचं, म्हणजे 100 मार्क्सचं झालं तुमचं फिजिक्स केमिस्ट्री. सो 100 मार्क्स फिजिक्स केमिस्ट्री मिळून आहे आणि मॅथ्स एकटा 100 मार्क्स आहे बाळांनो. असा करून हा तुमचा पूर्ण पेपर 200 मार्क्सचा असतो MHT CETचा, ज्याच्यामध्ये मॅथमॅटिक्सला तुम्हाला मिळतात 90 मिनिट्स आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीला मिळून तुम्हाला मिळतात 90 मिनिट्स. मॅम अटेम्प्ट फर्स्ट कधी होणार आहे? तर बाळांनो फर्स्ट अटेम्प्ट होणार आहे आपला 11 एप्रिल 2026 मध्ये. आणि मी एक गोष्ट म्हणेल बाळांनो, सेकंड अटेम्प्टमध्ये कॉम्पिटिशन वाढतं. का? कारण मुलांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये ज्या चुका केलेल्या असतात आता ते फुल बाउन्स बॅक करतात की फर्स्ट अटेम्प्टमध्ये ज्या चुका झाल्या त्या सेकंड अटेम्प्टमध्ये नाही झाल्या पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगते, जितका तुम्ही चांगला पर्सेंटाइल फर्स्ट अटेम्प्टमध्ये आणू शकता तितका जास्त प्रयत्न करा. विथ दॅट माय डिअर स्टुडंट्स, आता जर मी पर्सेंटाइल कट ऑफ बद्दल बोलले तर कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी याला तुम्हाला मिनिमम पर्सेंटाइल लागेल 98.35. जर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगची गोष्ट केली तर 98.77 आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉमची गोष्ट केली तर 97.60. With that, my dear students, does rank matter? Yes, it does matter. Computer engineering साठी at least 324 च्या बिलो पाहिजे. Computer science and engineering साठी 713 च्या बिलो पाहिजे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉमच्या साठी 1871 च्या बिलो पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मॅम इथे सीट्स किती आहे? तर बाळांनो कम्प्युटर इंजिनिअरिंगची गोष्ट केली तर 240 सीट्स आहे. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगची गोष्ट केली तर 120 सीट्स आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉमची गोष्ट केली बाळांनो तर इथे 120 सीट्स आहे, विच अकाउंट्स टू टोटल 480 सीट्स. ठीक आहे. टोटल किती सीट्स आहे बाळांनो? 480 सीट्स आहे. आता माझं तर असं म्हणणं आहे की तुम्हाला तुमच्या मनासारखं होत नसेल, तुम्हाला वाटत असेल मॅम कम्प्युटर इंजिनिअरिंगला जायचंय पण कदाचित नाही भेटली सीट, तरी मी म्हणेन इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉमला घ्या, कारण बाळांनो इथे प्लेसमेंट 100% आहे. आता त्याच्यानंतर बाळांनो प्लेसमेंट नंतर मॅम कॉलेजची फीस काय? तर बाळांनो कॉलेजची फीस जी आहे ती कॅटेगरी वाईज रेफर करते. त्यानंतर गर्ल्स कोटामध्ये त्यांना थोडी फीस कमी होती, ओपन कॅटेगरीला वेगळी असती. तर बाळांनो इथे मी फीस स्ट्रक्चर लावलेलं आहे, पण मी एकच सांगेल, आता तुम्हाला याच्यावर लोड घेण्याची गरज नाहीये. तुम्हाला आता एकाच गोष्टीवर फोकस करायचा आहे, जे आहे MHT CET 2026 आणि 11 एप्रिलचा फर्स्ट अटेम्प्ट. दॅट इज द ओनली थिंग दॅट वी नीड टू फोकस ऑन, की मला कसं माझा 100% देता येईल आणि मला कसं MHT CET मध्ये चांगला स्कोर आणता येईल याच्यावर फोकस करा. बाकी इकडे तिकडे मॅम कसं होईल काय होईल सगळं मी सांगेल. तुमच्यापर्यंत मी आत्ता तुमच्या डोक्यात ऑलरेडी घालतीये की बाळा तुला एवढे पर्सेंटाइल आणायचे आणि एवढे पर्सेंटाइल का आणायचे, कारण या कॉलेजेसमध्ये इतकं पॅकेज मिळतं हे मला तुला दाखवायचं आहे. ही गोष्ट तुला एकदा कळाली की मला माहितीये तू मनात ती जिद्द ठेव आणि तू MHT CET चांगल्या पर्सेंटाइलनी क्रॅक करणार याची खात्री मला आहे. फक्त तुला मी जितकं सांगते तितक्या गोष्टी तू फॉलो कर अँड वी विल मेक शुअर की तू महाराष्ट्राच्या बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाणार आणि बेस्ट ब्रांचला जाणार आणि तिकडून चांगलं पॅकेज घेऊन पण बाहेर निघणार आणि मला गिफ्ट आणून देणार. ठीक आहे. सो अशाच तुला बाळांनो काही कॉलेजेस बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला नक्की सांगा. आता मॅम काय हे कॉलेज खरंच चांगलं आहे? तर बाळांनो जे स्टुडंट्स इथून पास झालेले आहे त्यांनी या कॉलेजचा रिव्ह्यू दिलेला आहे की इथे प्लेसमेंट कशी आहे, कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर किती आहे. तर इथं त्यांनी डायरेक्टली सांगितलेलं आहे बाळांनो, विथ कम्प्युटर सायन्स अँड IT ब्रांचेस हॅव्हिंग नियरली 90 to 100% प्लेसमेंट. ठीक आहे. तर ह्या कॉलेजची खासियतच ही आहे की बाळा इथे पर्सेंटेज जे आहे कशाचं, प्लेसमेंटचं 100% आहे. आणि इकडे डेलॉइट सारख्या मोठ्या मोठ्या कंपनीज येतात बाळांनो, Amazon, Google, मायक्रोसॉफ्ट, ह्या दीज आर द जायंट्स. ठीक आहे. हे सगळे जायंट्स आहे बाळांनो ह्या इंडस्ट्रीचे आणि अशा जायंट कंपनीमध्ये जर तुम्हाला फायनल इयरमध्येच तुमचं प्लेसमेंट झालं तर ट्रस्ट मी व्हेन आय से दिस बाळा तुमची लाईफ सेट होऊन जाईल. तर तुझ्याकडे 2 ऑप्शन्स आहे. एक तर तू आत्ता चिल कर आणि मग पुढे बाळाला तुला Amazon सारख्या कंपनीमध्ये किंवा तुला Google सारख्या कंपनीमध्ये, मायक्रोसॉफ्टमध्ये जॉब लागायला ना बेटा तुझी हड्डी बसली एक होऊन जाईल. पूर्ण 5-6 वर्ष इतकी तुला मेहनत लागेल. पण तू आत्ता 3 वर्ष 4 वर्ष आत्ता तू मेहनत केली, हे 30 दिवस पुढचे 3-4 वर्षही तुझे स्मूथली निघतील आणि तू ह्या चांगल्या कंपनीमध्येही जॉबला लागशील. ही गोष्ट लक्षात ठेव. ठीक आहे. तर असेच मुलांनी ह्या कॉलेजबद्दल भरपूर सारे रिव्ह्यूज दिलेले आहे. तर बाळा मी तुला एकच सांगेल की मेक शुअर की तू आत्ता 30 दिवस एवढी मेहनत करणार की नंतर तू एकदा ह्या कॉलेजमध्ये गेला ना मग तू विसरून जाशील सियोना मॅम काय. ठीक आहे. तू म्हणशील की हा ठीक आहे भाई फायनली मॅमने पहुंचा दिया, मग तू मला विसरला तर चालेल. पण माझा स्वार्थ याच्यात आहे की तू बेस्ट कॉलेजमध्ये जाशील आणि बेस्ट पॅकेज घेशील, बेस्ट ब्रांचला जाशील अँड दॅट्स ऑल आय वॉन्ट.
आणि असेच कॉलेजेसशी रिलेटेड तुला इन्फॉर्मेशन हवी असेल, काही डाऊट्स हवे असतील तर नक्की कॉमेंट कर आणि त्याच्यावर मी व्हिडिओ घेऊन येईल. अँड दॅट्स ऑल फॉर टुडे माय डियर स्टुडंट्स. सी यू ऑल इन द नेक्स्ट व्हिडिओ. तब तक हंसते रहो, खेलते रहो, खुश रहो, बी पॉजिटिव अँड कीप स्माइलिंग गाइस. बाय बाय.